थरपड़ गया कल एकदम अच्छे से. अरे थेरडे यार, तुला खाली येतं ना. तर फायनली मला ते भेटलं क्रोमामध्ये आणि क्रोमावाल्यांकडे जाऊन मी तो परचेस केला. त्याची पेमेंट बीटी दे रही है, गाडी चालू नाही हो रही. सो यू व्हॉट्सअप गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी म्हणजे जिमी. आज सकाळी उठायला खूप उशीर झालेला आहे. म्हणजे बहुतेक मला उठता उठता 10:30 झालेले आहेत. आणि मी स्वतःहून तर उठलेलो नाही आहे. मला कॉल आला घालून पप्पांचा की उठ, किती उशीर, अजून काय कसं. माहिती आहे तुम्हाला, पप्पांच्या कॉलवर कोण नाही घाबरत. पप्पांचा एक कॉल पण इनफ असतो, माहिती आहे का, घाबरून उठण्यासाठी. मग आता काय, आता जातो, आंघोळ वगैरे करतो, फ्रेश वगैरे होतो, खाऊन वगैरे घेतो. मग नंतर आपण भेटूया. आज थोडं जायचंय बाहेर, आज काहीतरी घ्यायचं. काहीतरी कामाची गोष्ट घ्यायची जी आपल्याला खूप काम येणार. तर बघत राहा. तोपर्यंत मी फ्रेश वगैरे होऊन घेतो, खाऊन खाली भेटतो तुम्हाला. तोपर्यंत बाय. सो गाईज, आंघोळ वगैरे करून मी पण खाली आलो जस्ट. आणि बघा कोण आलाय भेटायला. सचिन, क्या चल रहा है? कुछ नहीं भाई, गिर गया कल में और कुछ नहीं, पैर सूज गया और थरपड़ गया कल एकदम अच्छे से. थरपड गया, धडपडला नाही, थरपड गया. बाईची मराठी. फोन छोड़ ना रहा, क्या पूरा टाइम फोन में लगा रहता है रे? रीजन है यार. ए भाई, नोटी हो रहा है. भैया फंस गए बामुन की लड़की के चक्कर में. जसं की मी तुम्हाला बोललेलो की आपल्याला जायचं होतं बाहेर काहीतरी घेण्यासाठी. बट आता थोड्या वेळाने जावं लागेल, कारण की सचिन चालला एक्झामला. त्याची एक्झाम झाल्यावर तो येईल, मग आपण जाऊ. मी गेलो असतो एकटा, पण तो बोलतोय त्याला यायचंय, सो तो आल्यावरच जाऊया. तोपर्यंत मला थांबावंच लागेल. तुम्ही पण थांबा. सो आता सचिन आलेला आहे घरी, जातो जरा त्याच्या घरी, त्याला घेऊन निघूया. 3 तास लेट आला एक्झाम झाल्याचा पोरगा. 3 तास काय करत होता नाही माहिती. अरे थेरडे यार, तुला खाली येत ना, जायचंय माहितीये तुला, तरी अभी आ ही रहा था यार. तर गाईज, आम्ही आता निघालेलो आहोत. मी, सचिन. ॲक्च्युली आम्ही चाललोय इलेक्ट्रॉनिकच्या शॉपमध्ये, म्हणजे काहीतरी घ्यायचंय जे मी खूप आधीच बघून ठेवलेलं, पण ते कधी वाटलं नव्हतं घेऊ. पण आता आय थिंक सो त्याची गरज पडेल, मला घ्यावीच लागेल ती गोष्ट. सचिनला विचारायचं एक्झाम कशी गेली. एक्झाम कशी गेली आज? कितना लिखा? 30 मार्क्स का पेपर था. अरे रे, बोल 30 मार्क्स का पेपर था, कितना लिखा? 30 मार्क्स का पेपर था, उसमें मतलब 2 ही अटेंड करना था खाली, तो 2 ही किया. और बाद में मैम ने बोला 4 अटेंड करना था, तो वो सुन के कुछ. 2 भी खुद से लिखा क्या? हाँ. इधर देख. समझने वाले को इशारा काफी. इशारा कॉपी. काय नाही, तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. मी पण तर मी आणि सचिन आता येऊन पोहोचलेलो आहोत इकडे विजय सेल्सला. मी विजय सेल्सला आलेलो, पण जे हवं होतं ते नाहीच भेटलं. तर बघू आता, ऑप्शन आहे DG1 और एल्स क्रोमा. तिकडे भेटलं पाहिजे, तर आता तिकडे जाऊन बोलूया. चला. सो फायनली गाईज, लास्ट ऑप्शन राहिला आहे क्रोमा, आणि आता क्रोमात आलं. आता बघू क्रोमात ते भेटतं की नाही. One eternity later. तर गाईज, आता
सगळं आवरून घरी आलेलो आहोत. घरी म्हणजे कारमध्ये आहे सध्या तरी, मी घरी जाईन आता. आणि क्रोमामध्ये गेलेलो, क्रोमाच्या आधी फिरलो बरेचशा ठिकाणी, जसं की DG1, त्याच्यानंतर विजय सेल्स, पण तिकडे तो प्रोडक्टच अवेलेबल नाही झाला जो मला हवा होता. तर मग फायनली मला ते भेटलं क्रोमामध्ये आणि क्रोमावाल्यांकडे जाऊन मी तो परचेस केला. त्याची पेमेंट वगैरे सगळे झाली. बट सीन असा आहे की क्रोमामध्ये पण तो अवेलेबल नव्हता, बट त्यांच्या नियरेस्ट स्टोअरला ते अवेलेबल होता. तर ते लोक बोलले 2 दिवसात ते मला अवेलेबल करून देतील ते, आणि 2 दिवसात येईल ते. तर 2 दिवसात मला जाऊन परत एकदा क्रोमामधनं ते कलेक्ट करायला लागेल. तर 2 दिवसानंतरच तुम्हाला ते समजेल की ते काय आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये ते नाहीच येणार, ते उद्याच्या किंवा परवाच्या व्लॉगमध्ये येईल. तर तेव्हा तुम्हाला समजेल की ते काय आहे. आणि आता जाऊया घरी. अजून मी तुम्हाला बोललेलो की मी रोलेक्स चालू करेन, पण मी विसरून गेलो ॲक्च्युली. तर आता जाऊन करूया तिला पण चालू. आणि रोलेक्स म्हणजे तुम्हाला सांगतो, रोलेक्स म्हणजे माझी बाईक आहे, रॉयल एनफिल्डची 650 सुपर मिटिओर. तर तिला जाऊन आता चालू करूया, मग समजेल. खूप टाईम झाला तिला चालूच नाही केला आहे मी, आणि आता माहिती नाही ती चालू होते की ना. होप सो चालू होईल. तर बघूया, आता तिच्याकडेच जाऊन डायरेक्ट भेटतो, कारण की जर मी परत घरी गेलो तर मी विसरून जाईन. तर आधी बाईककडे जाऊया, बाईक चालू करून बघूया. तर भेटतो डायरेक्ट बाईककडे. तोपर्यंत बाय बाय. टाइम झाला, हिला काढलीच नाही बाहेर. देख बहुत ज़्यादा है रे. चालू होएगी, होप हो जाए. होएगी क्या? हो जाएगी रे. इग्निशन तो हो गया चालू, हो तो गया है. बीटी दे रही है, गाड़ी चालू नहीं हो रही. क्या बात कर रहा है भाई, होएगी रे. स्टैंड का स्टैंड ही नहीं निकाला. वाह. गाडी तर झाली चालू. आता बघू, काढतो हिला, थोडी फिरवून आणतो. म्हणजे कसं थोडं बॅटरी वगैरे डिस्चार्ज झाली असेल तर ती पण चार्ज होऊन जाईल. तर म्हणेन तरी तुम्ही बाईक चालवत नसतील ना, तरी बाईकला आहेत ना जवळजवळ 4-5 दिवसात एकदा स्टार्टर देत जा. नाहीतर बाईक आहे ना, तर एकदा बंद पडायला चालू झाली ना तर ती खर्चावर खर्च देत. सो फायनली चालवून आलेलो आहे. केसांची अवस्था बघू शकता, आहे व्यवस्थित आहे, पण तरी उद्या एकदा सर्व्हिसिंगला घेऊन जाईन मी. तर उद्या बघूया, आता उद्या भेटू तिला घेऊन उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय. जेवूया वगैरे, मग एडिटिंग करूया. एडिटिंग वगैरे करून तुम्हाला भेटतो, मग करूया व्लॉग एंड. सो फायनली आजच्या अख्ख्या दिवसानंतर परत आलेलो आहोत रूममध्ये. आता मी जेवण वगैरे सगळं करून वर आलो आहे. आता करेन थोडी एडिटिंग. सचिनला बोलवतो, सचिन वगैरे आला. एडिटिंग वगैरे करून मग करतो हा व्लॉग एंड. तोपर्यंत बाय. सो सचिन वगैरे आलेला आणि आमची एडिटिंग जस्ट आता करून झाली आहे. बराच वेळ लागला एडिटिंग करायला. आज आम्ही एडिटिंग लॅपटॉपवर केली. बेसिकली आम्ही फोनमध्ये करायचो, म्हणजे कालपर्यंत तरी फोनमध्ये करायचो. तर आज आम्ही लॅपटॉपवर ट्राय केली आणि खूप चांगली पण झाली लॅपटॉपमध्ये. तर काय नाही, आजचा व्लॉग इथेच संपवूया.
आणि विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायला. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मेरे को एक क्लिप शूट करने का है. मैं अंदर आ रहा हूँ, तू दिख मत. तर त्यासाठी तो कुठे लपला असेल ते बघायचं तुम्हाला. सचिन बाहर आ.